बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय पहिला बॉलर आपण पाहूया मिस्टर JPL सुमेश महाडिक आपल्याला पाहायला मिळेल. एक बेस्ट ऑलराऊंडर, त्याचबरोबर वन मॅन आर्मी, वन साइड हिरो, अशा अनेक टोपण नावानं ज्याला संबोधलं जातं असा सुमेश महाडिक. षटकातील आपण पाहूया दुसरा बॉल. यावेळेला आपण पाहतोय ऑन साइडला फटका ड्राईव्ह केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. बॉल मात्र सरळ वन बाउन्स, धमाकेदार, शानदार, दर्जेदार चौकार. विवेक बाईच्या बॅटमधून आपण पाहतोय 4 धावांसाठी हा फटका. एक खास आणि क्लास खेळाडू आहे विवेक बाई म्हटलं तर, आणि सध्या इन फॉर्म असणारा खेळाडू, महादेवाडी गावाला बिलॉंग करणारा. यावेळेला आपण पाहतोय जरूर कव्हर आणि पॉइंटच्या बॉलवरून, कव्हर आणि पॉइंटच्या दिशेला बॉलला मात्र उडवलंय. आणखी एक बॉल सीमारेषा पार, बॅक टू बॅक विवेक बाईचा दुसरा चौकार. तीन चेंडू 9 धावा. बॅक टू बॅक 2 षटकारासाठी संतोषजी जाधव यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल श्रीयोग जाधव यांच्याकडून. यावेळेला आपण पाहतोय हा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, पण यावेळेला आपण पाहिलं ना बॅटचा फ्लो ज्या पद्धतीने होता ना, ऑन साइडला होता, त्या दिशेला मारण्याचा विचार जरूर केला होता. खास करून वाईडिश लॉंगॉनची जागा शोधली होती विवेक बाईतनं, पण कनेक्शन परफेक्ट नाही आहे. डॉट बॉलची सांगता चांगला कमबॅक सुमेश महाडिक करून केला जातोय. अगदी खूप अशा कमी वयामध्ये सुमेश महाडिकनं देखील या टेनिस क्रिकेटच्या खेळामध्ये आपल्या नावाचा ठसा उमटवलाय. पुन्हा एकदा पुढचा बॉल. या वेळेला आपण पाहतोय आवाज तर एकदम कडक आलाय, शॉट पण एकदम कडक. विवेक बाईच्या बॅट मधून आपण पाहतोय लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मधून बॉल सरळ जातोय. द बिग अँड ब्लास्ट षटकार. वा, सुरेख फलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळते महादेवाडी संघाकडून. धाव फलकावर धावा 15चा आकडा पाहायला मिळतोय आपल्याला. या वेळेला आपण पाहतोय ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, सिंगल, एक धाव मिळतीये. थायपॅडला बॉल लागतोय, पंचांचा इशारा येतोय बाईच्या स्वरूपामध्ये 1 धाव. षटक क्रमांक पहिलं समाप्त. पहिल्या षटका अखेर 16 धावा विदाउट लॉस. महादेवाडी संघ या स्थितीमध्ये एक चांगली टोटल म्हणावी लागेल महादेवाडी संघाची, आणि खास करून विवेक बाईची बॅटिंग, ज्याच्या बॅटमधून आपण पाहिलं 2 चौकार 1 षटकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. आलेल्या तमाम क्रिकेट प्रेमी क्रिकेट खेळाडूंचं, त्याचप्रमाणे आयोजकांचं, कॉमेंट्री बॉक्समध्ये मी योगेश जाधव, मॅन फ्रॉम पहूर रोहा, आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करीत आहे. त्याचबरोबर FH स्पोर्ट्सच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पर्धा घर बसल्या देखील आपण पाहू शकता. जरूर या चॅनलला आपण लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, ही आपल्याला विनंती जरूर असेल. जाऊया मॅचकडे. दुसरं षटक फेकण्यासाठी आपण पाहतोय ऋषभ निंगावले आपल्याला पाहायला मिळेल. एक वय वर्ष कमी असलेला बॉलर आणि खास करून जावटे गावाला बिलॉंग करणारा ऋषभ निंगावले. आपल्या कमी वयाच्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेटला सुरुवात अवघ्या 13 वर्षामध्ये केली, आणि त्यानंतर आपण पाहिलं ना तर या मागच्या 2 वर्षापासून गोलंदाजीचा भार युवा प्रतिष्ठान जावटे संघाकडून या खेळाडूनं जरूर सांभाळताना मला पाहायला मिळाला आहे. कारण अनेक ठिकाणी अनेक मैदानावर या खेळाडूला बॉलिंग करताना पाहिलंय. यावेळेला आपण पाहतोय पहिल्याच बॉलला तडाखा उठवलाय. वा, सुरेख फटका यावेळेस पाहायला मिळाला. पुन्हा एकदा आपण पाहतोय 6 धावांसाठी. या 6 धावेने आपण 22-22 आकडा स्कोर कार्डवर. हा, काय शानदार अशी सुरुवात आहे महादेवाडी संघाची, आणि खास करून विवेक बाईत एक हाती जणूर ही लढत खेळताना पाहायला मिळतोय. कारण अजून पाहिलं तर अनिकेतकडे स्ट्राईक देखील आलेला नाहीये. अगदी इथून पाहिलेत ना 7च्या 7 चेंडूंचा सामना विवेक बाईतनं केलाय. या सामन्याचं जरूर हे वैशिष्ट्य आहे. षटकातील दुसरा बॉल. यावेळेस मात्र आपण पाहतोय बॉल मैदानाच्या आतमध्ये आहे. बॉल खाली क्षेत्ररक्षक
हा 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 मला वाटतं किरण महाडिक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले डीप मिड विकेटला. अगदी साधा सोपा सरळ झेल ड्रॉप केला किरण महाडिकने. विकेट किपरच्या भूमिकेमध्ये जरूर तिथं आपण पाहतोय सुमेशजी महाडिक असतील, तदनंतर आमचे मित्र बंधू आणि नेहमीच माझ्या कॉमेंट्रीचा मान सन्मान करणारे, मग कुठल्याही मैदानावर असू द्या, कुठलंही गाव असू द्या, असे सन्माननीय आदरणीय आमचे संकेत शेठ महाडिक आपल्याला बरोबर विकेट किपरच्या पाठीमागे पाहायला मिळतील. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. हा झेल मात्र महत्वपूर्ण जरूर होता. अनिकेत यावेळेस लेफ्ट हँड बॅट्समन. वाह वाह, इथं आपण पाहतोय वाईड बॉलचा इशारा जरूर पाहायला मिळतोय. एक धाव एक्स्ट्रा मिळतीये. एका धावेने स्कोर कार्ड मध्ये आणखी बदलाव पाहायला मिळतोय. 24चा आकडा स्कोर कार्डवर. 24चा आकडा स्कोर कार्डवर जरूर या ठिकाणी पाहायला मिळतोय आपल्याला. जी धावसंख्येची गाडी सुसाट सुटली ना, त्या गाडीला रोकावं लागणार आहे. हा बॉल आपण पाहूया पुन्हा एकदा. वाईड बॉलचा इशारा. आणखी एक वाईड चेंडू इथं फेकताना जरूर थोडासा लेफ्ट हँड बॅट्समन समोर आहे, त्याच्यामुळे लाईन लेंथ बरोबर अजूनही सापडत नाहीये ऋषभ निंगावलेला. कारण ज्या वेळेस समोर तुमच्या उजव्या हाताचा फलंदाज असतो त्यावेळेस उजव्या हाताचा बॉलर त्याला अचूक बॉलिंग करू शकतो, पण डाव्या हाताचा फलंदाज ज्यावेळेस समोर येतो ना त्यावेळेस उजव्या हाताच्या बॉलरला थोडीशी दिक्कत होतीये, परेशानी होतीये, त्रास जरूर होतो आणि तो इथं आपल्याला पाहायला मिळतोय ऋषभ निंगावलेकडून. 14 ते 15 वयोगटातील हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल आणि खास करून बॉलिंग करताना. गत वर्षामध्ये स्वतःच्या गावामध्ये भोसले मैदानावर पाहिलं होतं सुरेख गोलंदाजीचा मारा करताना. यावेळेला आपण पाहतोय बॉल खाली क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा आपण पाहूया जरूर किरण महाडिक पाहायला मिळतील आपल्याला आणि त्या ठिकाणी सिंगल एक धाव. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारलं जात आहे. धाव फलकावर 26 आकडा स्कोर कार्डवर पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर जरूर अजूनही सुरू आपल्याला आहे आणि हे चित्र आपण पाहतोय. इथून मात्र धावसंख्येला अंकुश लावावा लागणार आहे. पुढील होणारा सामना श्री धावीर तळवली आणि पाली. प्लेइंग 11 लिस्ट अगोदरच जमा करा. पुन्हा एकदा आपल्यासाठी सूचना. पुढचा बॉल या वेळेला मात्र सुरेख फटका जरूर येतोय. विवेक बाईच्या बॅट मधून आपण पाहतोय हा चेंडू मात्र गोलीच्या वेगाने सीमारेषा पार. शानदार दर्जेदार विवेक बाईचा आणखी एक तडाखा, आणखी एक चौकार. यावेळेस मात्र समोरच्या बाजूला ऑफ साइडची जागा शोधून काढली विवेक बाईकनं. कारण मैदानाच्या चौफेर आणि चहू बाजूला खेळण्याची क्षमता असलेला हा खेळाडू आहे. याच्या अगोदर आपण पाहिलं स्क्वेअर लेगच्या झोनमध्ये पॉइंटला पाडलं, तदनंतर डीप बॅकवर्ड पॉइंटला देखील आपल्याला पाहायला मिळालं. तसेच ऑन साइडला पाहिलं आपण डीप मिड विकेटला पाहिलं, लॉंग ऑफ मध्ये पाहिलं, लॉंग ऑन मध्ये देखील फटका पाहायला मिळाला. म्हणजे मैदानाच्या चौफेर अगदी सुरेख फटकेबाजी करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. आणि मी म्हटल्याप्रमाणे सध्या इन्फॉर्म खेळाडू आहे. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळतो विवेक बाईचा. ओ हो 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 हो, विवेक बाईत आणखी एकदा मोठा फटका खेळताना जरूर आपल्याला पाहायला मिळतील. कारण एखाद्या खेळाडूचा झेल सुटतो ना त्यावेळेस तो खेळाडू किती घातक होतो त्याचं उत्तम उदाहरण विवेक बाईत दाखवताना पाहायला मिळते. इथं थोडंसं वेगळं समीकरण पाळतंय. जखमेवर मीठ चोळल्यानंतर आग होते तशी आग जरूर या ठिकाणी झाल्यासारखी वाटते. 6 धावेने आपण पाहिलं तर स्कोर कार्ड मात्र 36 चा आकडा. आणि या 36 धावामधील वैयक्तिक 33 धावा तर विवेक बाईच्या नावावर आहेत. काय बॅटिंग होते बघा. 3 षटकार 3 चौकारांनिशी खेळतोय मैदानावर. पुन्हा एकदा पुढचा बॉल. हा हा हा, आणखी एक मोठा फटका, पण या वेळेला नाहीये, या वेळेला नाहीये, या वेळेला विकेट फसले. 33 धावांवर विवेक बाईच्या पारीचा अंत. स्कोरबोर्ड होतोय शांत. विकेट क्रमांक 1 बॅक टू दी पवेलियन.
विलास जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळाले मला. माफ करा विलासजी, थोडस ओळखण्यामध्ये चुकी झाली माझी. एक उत्कृष्ट फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील आणि युवा प्रतिष्ठान झावटे संघाकडून जरूर चांगलं क्षेत्ररक्षण विलासजी जाधव यांचं पाहायला मिळालं. आणि खास करून आमचे संकेतजी महाडिक यांचा ओपनचा संघ असतो त्यावेळेस विलासजी जाधव त्या टीमचे टीम मॅनेजर असतात, मेन मेंटॉर असतात. खास करून संकेतजी महाडिक आणि विलासजी जाधव यांच्यामध्ये खूप सारं मैत्रीचं नातं अनेक वेळा मला पाहायला मिळतं. न्यू डायमंड क्रीडा मंडळ बी संघ आपले खेळाडू कुठे असतील तर कॉमेंट्री बॉक्स कडे येण्याची कृपा करावी. बी संघ न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय. नाव आहे आदित्य. इन ॲट नंबर 3 वर बॅटिंग करण्यासाठी. यावेळेला आपण पाहतोय चांगला फटका खेळलाय. यावेळेला फलंदाज अनिकेतच्या बॅट मधून येतोय पहिलाच द बिग अँड ब्लास्ट षटकार. सुधीर साने त्या ठिकाणी पाहायला मिळते. तर स्वयंसेवक व्हॉलेंटियर काम पाहतेत. सुधीरजी, आपण जर झेल टिपला असता तर 100 रुपयाचा कॅश प्राइज मिळाला असता आपल्याला. खरंच सर्व आमचे कमिटी मेंबर ज्या पद्धतीने मेहनत घेतली मैदान बनवण्यासाठी त्याच पद्धतीने बॉल आणण्यासाठी देखील मेहनत घेत आहेत. कमिटीचं देखील मनापासून हार्दिक स्वागत. यावेळेस आपण पाहतोय बॉल खाली क्षेत्ररक्षक नाहीये. वा, सेफ झोन मध्ये हा बॉल खेळून काढलाय आणि बॉल सरळ सीमारेषा पार. आणखी एक अनिकेतचा धमाकेदार शानदार दर्जेदार चौकार. वा, काय सुरुवात होतीये महादेववाडी संघाकडून. एक विवेक बाईत मैदानाच्या बाहेर गेला तर काय झालं. अनिकेत सांगतोय मी अजून बाकी आहे, माझी वेळ आता इथं आली आहे आणि जरूर वेळ आली आहे. 2 चेंडूवर 2 मोठे हल्ले पाहायला मिळतात. यावेळेस मात्र प्रथमेश आपल्याला महाडिक बॉलिंग मार्कवर पाहायला मिळते. उर्फ बादल या नावानं प्रचलित असलेला हा जावटे गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. बादलचा पुढचा बॉल. यावेळेला पुन्हा एकदा हा बॉल फसलाय का नाही फसलाय. पुन्हा एकदा ऋषभ निंगावलेच्या आवाक्याच्या बाहेरचा बॉल. आणखी एक द बिग अँड ब्लास्ट अनिकेतचा षटकार. गीताताई संतोषजी जाधव यांच्याकडून आमच्या मंडळासाठी 1000 रुपयाची देणगी आलेली आहे. त्यांचं मनापासून मंडळाच्या वतीने आणि कॉम बॉक्स मध्ये मी योगेश जाधव आपल्या मनापासून हार्दिक स्वागत करीत आहे. षटकातील आपण पाहूया पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. आहा हा हा हा, यावेळेस आपण पाहतोय वा वा अनिकेतची कमाल धमाल. डावखुरा फलंदाज घातक ठरतोय. आणखी एक द बिग ब्लास्ट षटकार. त्याचप्रमाणे नारायणगावचे माजी सरपंच सन्माननीय आदरणीय संतोषजी जोरकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. त्यांचं आयोजकांच्या वतीने मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती असेल कॉम बॉक्स मध्ये येऊन आपण स्थानपन्न व्हायचं आहे. आयोजकांच्या वतीने आपल्यासाठी ही सूचना जरूर आलेली आहे. काय फटकेबाजी होते. वा, सुरेख फटकेबाजी पाहायला मिळते. धावफलक जर पाहिलं तर आपण 58 धावांवर जाऊन पोहोचलाय. यावेळेला हा फटका फसलाय. बॉल खाली. ऋषभ निंगावले. जजमेंट थोडंसं चुकलं होतं पण जरूर नशिबानं साथ दिली आहे. चांगला झेल टिपलाय आणि इथं अनिकेतचा खेळ मात्र संपलाय. आणखी एक फलंदाज तंबूच्या आश्रयाखाली. 2 बाद 58 धावा. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील नंबर 4 वर प्रदीप तिर्लोटकर महादेवाडी संघाकडून. नंबर 4 वर फलंदाजी करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण पाहिलात विवेक बाईतनं फलंदाजी केली. तदनंतर अनिकेतने देखील वैयक्तिक 23 धावांचं योगदान दिलं टीमला. तर विवेक बाईकनं 33 धावांचं योगदान दिलं. पॉवरफुल बॅटिंग पाहायला मिळाली.
58 धावा स्कोर कार्डवर आणि मैदानाच्या आतमध्ये प्रदीप तिर्लोटकर पाहायला मिळतील आपल्याला. तर बॉलिंग मार्कवर प्रथमेश महाडिक उर्फ बादल हा बॉलर बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळेल. षटकातील पुढचा बॉल नक्कीच आपण पाहूया. थोडंसं फिल्डिंग मध्ये या ठिकाणी बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. एक क्षेत्ररक्षक डीप मिड विकेट आणि वाईडिश लॉंग ऑनच्या मधोमध उभा केलाय. थोडासा बदलाव जरूर पाहायला मिळाला. यावेळेला आपण पाहतोय खराब बॉल वाईट +1. पंच जरूर शंकरजी देवगरे या ठिकाणी कळवताना अवांतर मिळतील 2 धावा. या 2 धावेनिशी 60चा आकडा 60 पार हा स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. मोठी धावसंख्या आतापर्यंतचा मोठा स्कोर. अजूनही काही संघ खेळणं बाकी आहेत कारण सुरुवात आहे, पण आतापर्यंतचा तरी महादेवाडी टीमचा हायेस्ट स्कोर म्हणावा लागेल कारण 60 पार झालेली आहे. पुन्हा एकदा बादलचा पुढचा बॉल. यावेळेला तेच लाईन फेकताना पंच देखील सकाळच्या सत्रामध्ये जशी शाळेमध्ये कवायत करायचो तशी पंचांची कवायत इथं सातत्याने होते. 1 2 3 4 ते समीकरण आपण पाहतोय. जरूर इथं आणखी 2 धावा. 60 + 2 62चा आकडा. आंबिवली संघाचा कर्णधार सुजल साळुंके आपण या ठिकाणी यायचा ही आपल्याला विनंती असेल. यानंतर होणारा पुढील सामना जरूर आपण पाहणार आहोत आंबिवली विरुद्ध डायमंड बी. यावेळेला आपण पाहतोय जरूर स्क्वेअर लेग झोन मध्ये बॉलला खेळलाय. सिंगल 1 धाव मिळते. 2 धावा माफ करा 2 धावा मिळते त्या ठिकाणी कारण स्क्वेअर लेग झोन त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं बंद पाहायला मिळते. त्याच्यामुळे काही ठिकाणी सिंगल डबल असे धावा देखील मिळताना पाहायला मिळतात या मैदानावर. या 2 धावेने स्कोर कार्ड जातंय 64 धावांवर. 64चा आकडा 3 षटका अखेर. बॉलिंग मार्कवर आपण पाहतोय आणखी एक वय वर्ष कमी असलेला बॉलर आपल्याला पाहायला मिळतोय जो सध्या पाहिलं तर इयत्ता 10वी मध्ये शिकतोय, पण यावेळेस मात्र मोठमोठ्या फलंदाजासमोर बॉलिंग करण्यासाठी आलाय. नाव आहे दर्शन शिंदे. जावटे गावाला बिलॉंग करणारा आणखी एक छोटा बॉलर. तसं जर पाहिलं ना तर युवा प्रतिष्ठान जावटे ज्या टीमचं नाव आहे ना त्या पद्धतीने खेळाडू देखील टीम मध्ये तुम्हाला युवा पाहायला मिळतील. कारण कुठलाही खेळाडू आपल्याला जर पाहिलं ना तर 30 वर्षाच्या वरती कुठलाही खेळाडू आपल्याला सापडणार नाही या टीम मध्ये. सर्व खेळाडू जर पाहिलं तर 20-22 मधील हे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. सर्व यंगस्टार खेळाडू आणि यंगस्टार खेळाडूंचा भरणा असलेला आणि म्हणूनच टीमचं नाव देखील आहे युवा प्रतिष्ठान जावटे. यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल आणि पहिल्या बॉलवर सिंगल 1 धाव पाहायला मिळते. यावेळेस मात्र ओव्हरथ्रो होतोय. रनआउटचा चान्स नाहीये. 2 धावा. 2 धावेने 66चा आकडा 22 स्वरूपामध्ये 2 धावा. 66 धावा स्कोर कार्डवर आतापर्यंत. यावेळेला आपण पाहतोय स्टेप आउट केले. पुढे जाऊन फटका जरूर घेतलाय. बॉल मात्र आपण पाहतोय सरळ जर पाहिलात ना आता वाईडिश लॉंगॉनच्या दिशेला जातोय. सिंगल 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयास आणि ती देखील धाव होते कंप्लीट. 2 धावेने आणखी इथं धावा वाढल्या जातील. मोठी टोटल महादेवाडी टीमची शेवटचं षटक जरूर पाहायला मिळते. यावेळेला आणखी एक डाव्या हाताचा फलंदाज जरूर इथं फटकेबाजी करताना आदित्य आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. या 2 धावेने स्कोर कार्ड मात्र 70 धावांवर जाऊन पोहोचलंय. सत्तर धावा धाव फलकावर.
यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा सिंगल एक धाव, 70 अधिक 1 71 धावा, 71 धावा, 4 चेंडू. तसं पाहिलं तर दर्शन शिंदेचं आतापर्यंत हे चांगलं षटक म्हणता येईल, कारण ज्या पद्धतीने बॉलिंग करतोय, सिंगल डबल धावा खर्च करतोय. कारण आतापर्यंत या 4 चेंडूच्या पाठीमागे आपण पाहिलं ना तर एकही मोठा बॉल मारू दिला नाहीये दर्शन शिंदे एका छोट्या बॉलरनं, आणि त्याचं जरूर या ठिकाणी आपल्याला उदाहरण पाहायला मिळते. दीपक सुधारकर, बोला बोला. हो हो चालेल, मी करतो नंबर सेव्ह तुमचा. अगोदर सांगा. पाचव्या बॉलवर देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. या 2 धावेच्या साहाय्याने धावफलकावर देखील धावा 73. शेवटच्या षटकातील शेवटचा बॉल असेल दर्शन शिंदेचा. हा शेवटचा बॉल आपण पाहूया प्रदीप तिर्लोटकर साठी. शेवटच्या बॉलला उडवलंय डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर. द बिग अँड ब्लास्ट, आणखी एक षटकार. टोटल धाव संख्या होते 79. जिंकण्यासाठी 24 बॉल मध्ये 80 धावांची गरज, आणि 80 धावा म्हटल्या तर 20 प्रत्येक ओव्हर मध्ये 20 धावा करायच्या आहेत युवा प्रतिष्ठान जावटे संघाला. या ठिकाणी सन्माननीय आदरणीय आमचे माणगाव तालुक्यातील आमचे मित्रबंधू दीपक शेठ हर्णेकर ऑनलाईन स्पर्धा पाहत आहेत, आणि त्यांनी देखील या स्पर्धेला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याचबरोबर माणगाव तालुक्यातील आमचे मित्र आणि एक क्रिकेट वेडे, ज्यांना एक क्रिकेटचा किडा म्हटलं जाते, असे कळमजे गावचे अनिलजी राऊत यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. यानंतर पुढील होणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली बी विरुद्ध अंबिवली, असा सामना यानंतर आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि त्याच्यानंतर होणारा सामना असेल श्री धावीर तळवली विरुद्ध पाली. श्री धावीर तळवली आणि पाली, आपण जर आला असाल तर प्लेइंग 11 लिस्ट त्वरित आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणून द्यायची ही आपल्याला विनंती असेल. श्री धावीर तळवली पाली, जेणेकरून सामन्यांना उशीर होणार नाहीये, त्यासाठी सहकार्य करा आयोजकांना ही विनंती असेल मित्रांनो. कारण गेली कित्येक वर्ष न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली यांच्या वतीनं भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचे सामने याच मैदानावर आपल्याला पाहायला मिळतात. आणि या सन 2024 मध्ये देखील आपण पाहतो हे सामने आपल्याला पाहायला मिळतात, आणि खास करून यूट्यूब लाईव्ह स्पर्धा जरूर आपल्यासाठी आयोजकांनी ठेवलेली आहे. त्याबद्दल आयोजकांचं देखील मनापासून हार्दिक धन्यवाद मानेन. पहिला बॉलर बॉलिंग मार्कवर आपण पाहूया
महादेवाडी संघाकडून निर्णय गोठेकर पहिला बॉलर आहे. समोर सुमेश माडिक पाहायला मिळतील आपल्याला. निर्णय गोठेकर पहिलाच बॉल या ठिकाणी फेकलाय आणि पहिलाच बॉल डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. हा बॉल सुमेश माडिक यांनी का सोडून दिला काही समजत नाहीये. असं वाटलं की वाईट बॉल जाईल परंतु नाहीये. पंचांच्या नजरा अतिशय तीक्ष्ण आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस मात्र उलट्या हाताने मारण्याचा प्रयत्न, पण इथं आपण पाहतोय थायपॅडला बॉल लागतोय. धीम्या गतीचा मारा करताना निर्णय गोठेकर पाहायला मिळतोय. या मॅच मध्ये सुरुवातीचे दोन्ही चेंडू डॉट आपल्याला पाहायला मिळतील आणि खास करून या मॅच मध्ये सुमेश माडिकला आक्रमकता दाखवावी लागणार आहे, लढावं लागणार आहे, खेळावं लागणार आहे या मॅच मध्ये. हाफ ट्रॅकरचा बॉल यावेळेस मात्र त्याच्यावर केलाय प्रहार. बॉल खाली. मुरली बाईत. वा भाई वा. एक अनुभवी क्रिकेटर ज्याने अनेक वर्ष क्रिकेटचा खेळ खेळलाय. या वयामध्ये देखील आपण पाहिलं ना तर एक जोरदार रनअप घेताना पाहायला मिळाले आणि बॉलला जणू काही आपला मित्र बनवला, आपल्या मिठीमध्ये सामावून घेतलं. पहिल्या विकेटचं पतन, महत्वाची विकेट. सुमेश माडिक बॅक टू दी पवेलियन. चला शतरक्षण लावून घ्या लगेच, विनंती असेल. क्या बात आहे. सुरेख या ठिकाणी फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. जवळजवळ आपण पाहिलं ना तर डीप मिड विकेट वरून वाईडिश लॉंग ऑनला धावत आले होते मुरलीबाईत. कारण क्रिकेटच्या खेळामध्ये कधी कधी कॅच आपल्या हातामध्ये येत नाहीये मित्रांनो. कॅच बनवावी लागते. कॅच बनवली मुरलीबाई त्यांनी. माहिती होतं ही महत्वाची विकेट आहे. बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहूया. नवीन फलंदाज किरण महाडिक आपल्याला पाहायला मिळतील. नॉन स्ट्राईकला जगदीश शिंदे पाहायला मिळतील. षटकातील पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतोय. किरण महाडिकचा हा बॉल देखील हवेमध्ये. आणखी एक सर्कलच्या आतमध्ये टिपलाय झेल. संपलाय किरण महाडिकचा खेळ. बॅक टू बॅक दुसरा धक्का. दोन गडी बाद आतापर्यंत असताना न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आमचे मित्र संकेत शेठ महाडिक इन ॲट नंबर 4 बॅटिंग करण्यासाठी. सुमित ढमाले, आपण कुठे असाल तर त्वरित यायचा या ठिकाणी. सुमित ढमाले पहिलं षटक फेकताना निर्णय गोठेकर आपल्याला पाहायला मिळते. अतिशय सुरेख शानदार अशी बॉलिंगचं प्रदर्शन केलं जातोय. आतापर्यंत 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव खर्च केलं नाहीये. पाचवा बॉल यावेळेस हा इथं देखील हा चेंडू देखील डॉट आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडू चक्क डॉट फेकलेत. वा, ज्या पद्धतीने फलंदाजांनी सुरुवात केली होती ना, इथं महादेववाडीचा हा बॉलर देखील तेवढ्या ताकदवान सुरुवात करताना पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलला उडवलंय जरूर संकेत शेठ महाडिक यांनी, पण इथं आपण पाहतोय सिंगल. एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने षटक क्रमांक पहिलं होतंय समाप्त. पहिल्या षटका अखेर युवा प्रतिष्ठान जावटे संघ 1 धाव 2 गडी बाद या स्थितीमध्ये पाहायला मिळतील. जबरदस्त या ठिकाणी षटक आपल्याला हाताळताना निर्णय गोठेकर पाहायला मिळाला. बॉलिंग मार्कवर यावेळेस बदलाव आपल्याला पाहायला मिळतोय. मला वाटतं बॉलिंग मार्कवर मुरली बाईत यावेळेस बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील, ज्याने आपल्या कारकिर्दीमध्ये टेनिस क्रिकेटचा हा खेळ गाजवला आणि आजही देखील असे अनेक क्रिकेटर आहेत की ज्यांचं वय 40 वर्ष झाले तरी देखील क्रिकेटचा खेळ सोडलेला नाहीये. मग सुतारवाडी विभाग असेल, आपल्या कोलाड विभाग असेल, भरपूर असे खेळाडू आहेत. त्यातले मुरली बाईत अजूनही क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळतात आपल्याला.
यावेळेस आपण पाहतोय पहिलाच बॉल हाताळताना एक काल होता, एक वेळ होती ज्या पद्धतीने मुरली बाईत ज्यांची बॉलिंग अतिशय पॉवरफुल आपल्याला पाहायला मिळायची आणि त्यावेळचा क्रिकेटमध्ये ओपनची टुर्नामेंट भरपूर आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळायची. यावेळेस आपण पाहतोय बॅकफुटवर जाऊन हा फटका खेळलाय जरूर. इथं सिंगल एकच धाव मिळेल. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड थोडंसं वधारलं जातंय. धाव फलकावर 2चा आकडा आपल्याला पाहायला मिळेल. 2 गडी बाद. स्ट्राईक एंडवर जगदीश शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. एका वेळेला आपण पाहिलं मित्रांनो ओपनच्या टुर्नामेंटमध्ये त्यावेळेस मुंबई, ठाणे, पुणे अशा ठिकाणाहून खेळाडू गावाकडे यायचे आणि अशा खेळाडूंबरोबर बॉलिंग करणं कठीण असायचं. पण आपले हे ग्रामीणचे क्रिकेटर, गावचे खेळाडू त्यातले मुरलेबाईत सुरेख बॉलिंग करायचे. आपल्या टीमला जरूर फायनलपर्यंत घेऊन जायचे. पण खास करून कौतुक यासाठी करावं लागेल की काही काही वेळेला आपण म्हणतो नाही रे आता जमत नाही आहे, माझं वर्ष 30 झाले किंवा आता माझा खेळ नाही आहे. पण तुमच्यामध्ये एक क्षमता आणि कॉन्फिडन्स असेल ना, तुमचा सातत्याने सराव असेल ना, तर तुमचं वय वर्ष 40 होऊ द्या, तुम्ही टेनिस क्रिकेटचा खेळ खेळणार हे आजही जरूर आपल्याला पाहायला मिळते. आता मागच्या 4-5 दिवसापूर्वी सतत निजामपूर विभागामध्ये मी कॉमेंट्री केली, त्यावेळेस देखील असे 40शीतले खेळाडू मला पाहायला मिळाले. मग त्याच्यामध्ये A1 निजामपूर संघाचे मी सिकंदर भाई यांना पाहिलं होतं, ज्यांचं वय वर्ष 40+, पण अशा पद्धतीनेच बॉलिंग करताना मला पाहायला मिळाले. म्हणजे अनेक आपल्या विभागामध्ये असे क्रिकेटर अजूनही आहेत जी यंगस्टर खेळाडूला लाजवतील असा खेळ अजूनही त्यांच्याकडे आपल्याला पाहायला मिळतोय. या वेळेला आपण पाहतोय वा अतिशय भन्नाट बॉलिंग होते. इथं मात्र पूर्णपणे धावांचा दुष्काळ पडलाय. जसं पाऊस काही काही वेळा जोरदार पडतो, कधी कधी मराठा विदर्भामध्ये पाऊस मात्र पडत नाही, दुष्काळ पडतो, तसा दुष्काळ इथं धावांचा पडलेला दिसतोय. हा चेंडू देखील डॉट पाहायला मिळतोय. षटक होतंय समाप्त. 2 षटकाखेर 5 धावा. युवा प्रतिष्ठान जावटे संघ 2 गडी बाद या स्थितीमध्ये. बॉलिंग मार्कवर रोहित मोरे आपल्याला पाहायला मिळतील महादेवडी संघाकडून. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतोय पायामधला बॉल खोदून काढलाय जगदीश शिंदे आणि सिंगल एक धाव. सिंगल धावेने फारसा फरक पडणार नाहीये महादेवडी टीमला, कारण ज्या पद्धतीने आपण पाहिल्यात खूप साऱ्या धावा उभा केल्यात. आपण पाहिल्यात विवेकने 33 धावांची खेळी केली, अनिकेतने 23 धावांची खेळी केली, प्रदीप तिर्लोटकर 10 धावांची खेळी करताना पाहायला मिळाले. तदनंतर आदित्यने 5 धावांचं योगदान दिलं टीमला आणि या 4 खेळाडूने अक्षरशः एक धावांचा डोंगर जणू काही उभा केलाय. जसं आपण पाहतोय सुरुवातीला निर्णयने चांगली बॉलिंग केली, तदनंतर आमचे मुरलीबाईत यांचं सुरेख षटक पाहायला मिळालं आणि आता आपण पाहतोय रोहितची बॉलिंग पाहायला मिळते आपल्याला. यावेळेस मात्र चांगला बॉल हाताळलाय जरूर. इथं देखील डॉट बॉलची सांगता, म्हणजे सुरुवातीला जर पाहिलं ना ज्या फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली ना, तर इथं बॉलर देखील त्या फलंदाजांना सांगतायत की तुम्ही चांगली बॅटिंग केलीत, आता वेळ आमची आहे, आम्ही देखील चांगली बॉलिंग करणार, हे बॉलरने देखील दाखवलंय. षटकातील रोहितचा पुढचा बॉल यावेळेला आडव्या बॅटने डाऊन द ग्राउंड चेंडू मात्र जमिनीला घरंगळत येतोय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलवर येतोय. इथं आपण पाहतोय सिंगल एकच धाव. सिंगल धावेने फारसा जरूर फरक पडणार नाहीये. फरक युवा प्रतिष्ठान जावटे टीमला नक्कीच पडेल. आम्ही आवर्जून सांगेन की सुमेश माडिकची विकेट जर मैदानावर असती तर धावांचा पाऊस 100% पडला असता. पण ज्या पद्धतीने मुरलीजींनी कॅच पकडला अतिशय सुरेख, कारण सन 2024 मध्येच अगदी जानेवारी फेब्रुवारीच्या मैदानात जिथं भोसले मैदानावर अक्षरशः धुमाकूळ घातला होता सुमेश माडिकने, काय बॅटिंग केली होती. यावेळेस देखील आपण पाहतोय हा चेंडू देखील डॉट. 3ऱ्या षटकाखेर युवा प्रतिष्ठान जावटे संघ 7 धावा
2 गडी बाद. या स्थितीमध्ये येणारे 6 चेंडू फक्त औपचारिकता म्हणून फेकले जातील, कारण 6 बॉलमध्ये 6 षटकार मारले तरी देखील ही धावा या होण्यासारख्या नाही आहेत. या स्पष्ट प्रेक्षकांनी देखील नक्कीच ओळखल्यात आणि आलेल्या माझ्या क्रिकेट प्रेमींनी देखील ओळखलेला आहे. कारण प्रेक्षक वर्ग हा फार हुशार असतो. मग क्रिकेटपटूंपेक्षा समालोचकापेक्षा प्रेक्षक वर्ग हा अगोदर मनामध्ये काय होईल हे जाणणारा असतो. आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा आलेल्या तमाम माझ्या रसिक मायबाप प्रेक्षकांचं कॉमबॉक्समध्ये मी योगेश जाधव मनापासून हार्दिक स्वागत करतोय. यावेळेला आपण पाहतोय स्क्वेअर लेग झोनमध्ये बॉलला खेळून काढलं, सिंगल एक धाव मिळतीये. सिंगल एका धावेने स्कोर कार्ड वधारलं जाते. 8 धावा, येणारे 5 चेंडू बाकी असतील. युवा प्रतिष्ठान जावटे संघाला मला तर वाटतंय पहिल्यांदा मी अशा स्थितीमध्ये पाहतोय जिथं धावांचा डोंगर उभा करणारा संघ यावेळेस मात्र फसल्यासारखा झालाय. यावेळेस मात्र संकेत शेठ महाडिक यांच्या बॅटमधून फटका जरूर घेतलाय, पण इथं आपण पाहतोय आणखी एक विकेटचं पतन आपल्याला पाहायला मिळते. नाही आहे, मला वाटतं बॉलरने जरूर सांगितलंय की असू द्या, खेळू द्या, मजा करू द्या. डाव्या हातानं बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळते विवेक बाईत. ज्या पद्धतीने बॅटिंग केली, आक्रमकता दाखवली, सुरुवात केली, 33 धावांचं योगदान दिलं, मैदानाच्या चौफेर टोलेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. हा यावेळेस देखील डाव्या हाताची कमाल जरूर मैदानामध्ये पाहायला मिळते. आणखी एका डॉट बॉलची सांगता. षटकातील फक्त 2 चेंडू बाकी असतील. न्यू डायमंड बी आणि आंबिवली आपण तयारीमध्ये राहायचं आहे. यावेळेला जगदीश शिंदेने मोठा फटका जरूर खेळलाय. बॉल मात्र बाउंड्री लाईनच्या बाहेर चाललाय. क्लिअर करत बाउंड्री लाईनला 4 धावांसाठी शानदार चौकार. थोडासा लेट पण थेट असा फटका पाहायला मिळाला. षटकातील शेवटचा बॉल ऑन साइडला खेळलाय आणि इथं आपण पाहतोय अशा प्रकारे हा सामना संपुष्टात येतोय. महादेववाडी संघ विजयी होतोय. विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तर युवा प्रतिष्ठान जावटे आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात त्याबद्दल आपलं देखील आयोजकांच्या वतीनं मनपूर्वक कौतुक कौतुक कौतुक. या ठिकाणी न्यू डायमंड क्रीडा मंडळ पूर्व कुडली या आमच्या मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष